ठाणे, मुंबईच्या शेजारचं महत्त्वाचं शहर, तलावांचं शहर ही ठाण्याची ओळख. तब्बल 35 तलाव ठाण्यात आहेत. मासुंदा तलाव, गडकरी रंगायतन, येऊरचं जंगल, कोपनेश्वर मंदिर, सेंट जॉन बाप्टिस्ट चर्च, पेशवेकालीन विठ्ठल मंदिर हे इथले महत्त्वाचे लँडमार्क. 1853 साली मुंबईतलं बोरीबंदर ते ठाणे अशी पहिली रेल्वे भारतात धावली. मात्र इथले रेल्वेचे प्रश्न अजूनही सुटलेले नाही. ठाणेकरांचं नेमकं दुखणं काय? तर लांब पल्ल्याच्या गाड्या ठाण्यात थांबत नाहीत. रेल्वे स्थानक नूतनीकरण आणि विस्तारित रेल्वे स्थानकांचं काम रखडलंय. ठाण्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचं रुंदीकरण झालेलं नाही. ठाणेकर मुख्यमंत्री असूनही बेरोजगारी वाढलीय. अनधिकृत बांधकामांचं पेवच फुटलंय. वाहतूक कोंडी ठाणेकरांचा श्वास गुदमरतोय. ठाणे हा अनेक वर्षांपासूनचा शिवसेनेचा राजकीय बालेकिल्ला. शिवसेनेचं ठाणं आणि ठाण्याची शिवसेना असं पक्षाचं ब्रीदवाक्यच होतं. आनंद दिघेंनी ठाण्यात शिवसेना रुजवली आणि वाढवली. 2009 मध्ये राष्ट्रवादीचे डॉक्टर संजीव नाईक यांनी शिवसेनेचे विजय चौगुले यांचा पराभव केला होता. 2014 मध्ये शिवसेनेनं पुन्हा ठाणे जिंकलं. राजन विचारेंनी राष्ट्रवादीच्या संजीव नाईकांना हरवलं. 2019 मध्ये राजन विचारे दुसऱ्यांदा खासदार झाले. त्यांनी राष्ट्रवादीच्या आनंद परांजपेंचा पाडाव केला. विधानसभेचा विचार केला तर भाजपचे 3, शिवसेना शिंदे गटाचे 2 आणि अपक्ष 1 आमदार आहे. शिवसेना ठाकरे गटानं यंदा तिसऱ्यांदा राजन विचारेंना मैदानात उतरवलंय. यावेळी शिवसेनेत फूट पडली असल्यानं राजन विचारेंना चांगलाच घाम गाळावा लागणार आहे. दुसरीकडे ठाणे म्हणजे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गड. मात्र अजूनही शिंदेंना उमेदवार ठरवता आलेला नाही. माजी आमदार रवींद्र फाटक, आमदार प्रताप सरनाईक, नरेश म्हस्के यांची नावं चर्चेत आहेत. दुसरीकडे भाजपनंही ठाण्यावर दावा सांगितलाय. भाजपकडून संजीव नाईक, विनय सहस्त्रबुद्धे, संजय केळकर यांची नावं आघाडीवर आहेत. 35 वर्षाचा अनुभव असलेला, ज्यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर ते काम केलेला मी व्यक्ती आहे. शिवसैनिक आहे आणि कडवट शिवसैनिक आहेत. त्याचबरोबर उद्धव साहेबांच्या बरोबर मी काम केलेलं आहे. त्याचबरोबर आज आदित्यचे तिसऱ्या पिढीबरोबर, शिवसेनेच्या तिसऱ्या पिढीबरोबर राहिलेलं आहे. आणि सर्वात म्हणजे माझी जमेची बाजू असेल तर मी निष्ठावंत आहे आणि कडवट शिवसैनिक आहे. तर मला या सर्व गोष्टीची काय मला फरक पडत नाही. ठाण्यातून 1989 आणि 1991 साली भाजपचे राम कापसे खासदार झाले होते. 1996च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं भाजपकडून हा मतदारसंघ स्वतःकडे घेतला. आता पुन्हा एकदा भाजपनं ठाण्यासाठी जोर लावलाय. ठाण्यातून नेमकं कोण लढणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही. ठाण्याची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी प्रतिष्ठेची आहे. केवळ जागा पदरात पाडून घेणं एवढंच नव्हे तर ती जागा जिंकणं हेही खूप महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष उमेदवार कोणीही असो, लढत कोणाचीही हो, हार जीत मात्र एकनाथ शिंदे यांचीच होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे.